हे गाईज, तो तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय आणि आमची धावपळ पण उडालेली आहे. कारण माहिती का, मी थोडंसं CNG टाकण्यासाठी इकडे कांचनवाडी पेट्रोल पंपकडे आलो होतो. पण विषय असा होत गेलाय की आईंचा घरी येऊन आम्हाला कॉल आलेला आहे की पटकेनी आणि लाडूची डिलिव्हरी झालेली आणि पिल्लं दिलेली आहेत. सो आम्ही एवढं फास्ट जातोय ना घरी की तिनं पिल्लं खाऊ नये किंवा आईला ती भुंकेल किंवा काय करेल. तसं आम्ही सेफ साईड तिला वरच्या बाथरूममध्ये जे जागा केली होती ना व्यवस्थित बेडरूमच्या सेपरेट, तर तो आपला प्लॅन सक्सेसफुल पण झालेला आहे. आणि शेवटी आम्ही घरी नव्हतो. मेहरबानी नशीब की 10 मिनिटामध्येच आम्हाला कॉल आला आईंचा की पटकीनी आणि लाडूनी डिलिव्हरी दिलेली. सो बघूयात आता आपण नेमकी कंडिशन काय होती काय नाही. कारण हे बघा, आम्ही ड्राईव्ह करतायत सर आणि एवढं फास्ट जातोय. सरांना एवढंच वाटतंय की नाही का आपल्याला लाईव्ह दाखवायचं होतं. सो आम्ही व्हिडिओ बनवून टाकतोच आहे, पण सॉरी फॉर दॅट की लाईव्ह दाखवता येणार नाहीये. आणि बघूयात आता कसं होतंय काय होतंय. मला तर खूपच जास्त काळजी आणि भीती सगळ्याच गोष्टी वाटतात. पण होप सो की मी घरी असताना ह्या गोष्टी होत आहेत. कारण मी ऑन ड्युटी असल्यानंतर जर हे झालं तर ह्या दोघांच्याही मॅनेज होणार नाहीये, किंवा सर नसतील तरी पण माझ्या एकटीने मॅनेज होणार ह्या गोष्टी नाहीयेत. पण हा बघूयात आता कशा मॅनेज. बघितलं का तुम्ही? हा बर बोले बाबा, बोले दुसरे हो. ओले बाबा ओले बाबा माझी काय फॅनचा स्पीड बाबा. ओले दोन झाले, दोन आई जरा खोक घ्या तिला, तिथंच राहू द्या, पिल्लं उचला फक्त. लाडोबा का तिचं काटा मागचं पिल्लं उचला की ओले बाबा बसू द्या, ओल काय बाबा ओले माझ्या मम्मा नको राहू दे, बसू दे. ओले काय आले माझ्या मम्माचे पुढचं पिलूसला. ओले माझ्या मम्माचे ओले बाबा ओले बाबा आला माझ्या मम्माचा, बाबा आला. काही इकडच्या हातात देतो तो का बाहेर पिलूसला. ओले बाबा का म्हणते माझ्या मम्मा ब्युटी. उघडे ठेवू नका, थंडी वाजत असते तर पिलाला गरमी खायची असते. हा ब्लँकेट टाका ना, गरमी होत असते. हा आई त्याला टाकून इकडे बघ, पुढे व्हिडिओ असली तरी या करणार ते मम्मा.
शिव्या खाल्ली त्याच्यासाठी की बाहेरच कशाला जायचं होतं आज. आणि बघू शकताय तुम्ही, सगळे म्हणतात की नाळ आपण तोडली पाहिजे, पण बघा आम्ही येईपर्यंत ना हे बघू शकता तुम्ही, हे नाळ तिनंच तोडलेली लाडूची नाळ. आणि ती पण एवढी सिक्युअर आणि एवढी सिक्युअर आणि एवढी व्यवस्थित नाळ तोडलेली. किती चिंगी मिंगी नवी पिंगी बच्चे आले लाडूचे. मला नाही माहिती हे मिळेल का फिल्ममध्ये, पण साईज तर खूप छान आहे. सो मी फक्त ना त्यांना वाईट करते आणि त्यांना एक वॉर्म मारून देते बरं. आणि किती स्वच्छ पुसायला पुसायचं एक पुसून बाजूला पडलं. त्याची मांडी काय आता घरभर तुमचाच आवाज आहे, तुमचाच आवाज आहे. थंड पडले तो, थंड पडले बच्चे. ते बघ एवढे छोटे छोटे नंदी लागले बाबाचे. नाक तोडते का काय करते की पण ती असेच होते ती ना फिमेल दिसते कोणतं आधी आलं ते माहिती किती कमाल म्हणायची देवाची. कसली पंजे चिमणीच्या हवायसारखी कमाल मोठे मोठे पंजे आत्ताच बघा 2-4 फोटो गाईज. हे बघा नन्हे पुन्हे बच्चे लाडूचे छान छान. आम्हाला एवढी घाबरत होतं आम्ही, आम्हाला एवढी भीती वाटत होती कसं होईल काय होईल, पण फायनली होत आहेत. पण आय थिंक आत्ता कुठं किती वाजलेले आहेत, आत्ता वाजलेले आहेत किती वाजलेत आता 7:14 म्हणजे 7:15 प्रोसेस सुरू झाली म्हणायचं. आत्ता संध्याकाळी किती वाजेपर्यंत येते प्रोसेसला काय माहिती नाही. बघूया एकदा लाडू. बघा तिला ना आम्ही असा एकांत दिला की ती बसेल, हळूहळू डिलिव्हरी करेल त्याच्यासाठी. बस बाबा बस 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 बस. ओली बाबा, ओली माझी बाबा. त्याला असं टिपक्या टिपक्या कलरचं वाटतंय का दूध आले ते ठेवायला धरा. पिते तुम्ही बाबा. लावून धरा फक्त पिते तुम्ही.
मला सोडून गेलं. चॅम्पियन बॉय. कोकमाचे लाडू. कोणता कोणता नेले का फॅमिली बघ. साडी तुकडे साडी तुकडे आई कसलं वडते त्यांनी तर कसलं पकडले तर का त्यानं. हो कधी होते ग बाकीचे पिढी तुला. खूप पटत जाऊ दिलंय आम्हाला मग कार्यक्रम केला. ते मी तिला चल म्हणत होते बाहेर, ती नाही आली बाहेर. मी तर सुद्धा म्हटलं चल बाहेर म्हणजे इथं बसत नाही का, तो आली नाही बाहेर. लगेच स्वतःच अयो अयो नाटक तरी कुणाच्या आहे बाबा होय लाडू. अयो 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 बाकीच्या कुत्र्याला जवळ येते का थोडी. बघा ना आता किती चाटायला लागली. हे असती आई ना तो कसं चाटते. तुला कोणी सांगितले का देवाला तेवढं बघ तो कसं वापरतो. तो का लगेच खाली घालते. उचला थंडी तापली पण आणि गरमीला ठेवली. ए लाडू कधी होती तू मोकळी. आहे मला लय गुरकली मगाची. तिच्या थानाला हात लावला मी गुरकली म्हणून मी ह्यांना मध्ये पाठविले. कोणी बाबा मम्मा पण नको डाटा पाहिजे तुला. खरे बाई अशा वेळेस बापच हिंमत देते. आईची हिंमत कमी पडते. फायनली रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि लाडूचे किती झालेले आहेत. आपल्या लाडूने 2 लेडीज दिलेले आहेत जे तुम्ही आतापर्यंत बघितलं. सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला आलेला अनुभव की जसं मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं होतं की रॉटव्हिलर किंवा असू द्या कुठलाही प्राणी असू द्या नाहीतर ह्युमन बिंग असू द्या डिलिव्हरीची जी प्रोसेस असते ना ती त्यांची ते कम्प्लीट करतात. आपण फक्त ती नॉर्मल होण्यासाठी किंवा ते लवकर होण्यासाठी आपण त्यांना हेल्प करायची असते त्या मदरला. आणि आम्ही देखील तेच केलं. तुम्ही बघितलं की एवढं आमची धावपळ झालेली होती पण आम्ही जेव्हा आलो ना लिटरली तिचं डोअर ओपन करून बघितलं. तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल काहीच म्हणजे तिची काही घाण नव्हती नीट नव्हतं आणि ते अडकलेले होते एकदम स्वच्छ
2 बेबी एक मेल रॉटविलर आहे आणि एक फिमेल रॉटविलर आहे. सो आपल्या लाडूचे 2 नवीन आले आणि आता तुम्ही बघताय किती पॉझिटिव्ह होते बघायची. तर आपण तिला त्याच्या बेबीज ना अशा वॉर्म गरम कारण ना सध्याचं वातावरण म्हणजे पाऊस सुरू झालेली आहे. सो खूप वरिष्ठ वातावरण आहे. त्याच्यामुळं आपण जे आहे ते ठेवलेले आणि सेम जसं फिमेलमध्ये आपलं ह्युमन बिईंगमध्ये असताना सेम तुम्ही अगदी तसंच ट्रीट करा आपल्या डॉगला. कारण ना हा खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो. आई पण उपभोगून घ्यायचं जे की आमच्या लाडूनी खुश माझ्या बड्डे आज खुश आहे ती. एवढं पटकन तिने डिलिव्हरी दिली ना अगदी आम्हाला कळलं देखील नाही. हां आणि डिलिव्हरी झाल्या किंवा हेल्दी बेबीज बाहेर आल्या तुम्ही एक काम करा. ते डिलिव्हरीमध्ये किती ताकद लागते पुश करायला ना आणि त्यांनी रॉटविलरसाठी किंवा डॉगसाठी. सो तुम्ही ना तिला खायला द्या. मी ना तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये की मी तिला लिटरली 12 अंडे खाऊ घातले बॉईल एग्स आणि ड्रूल्सचं जे आपलं रॉयल कॅन्सर नाही ड्रूल्सचं जे डॉग फूड आहे ते मी तिला दिले प्लस राईस दिला आहे त्याच्यासोबत असं मिक्स फूड मी तिला खायला दिले आणि आणखी 300 रुपयांमध्ये त्यापासून मी तेच देईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बेबी फिडिंग जे की तुम्ही बघितलं सरांनी केले ते बघा पण दाखवते तुम्हाला आपल्या लाडूच्या लाडू दाखवते. बघा हे किती पॉझिटिव्ह आहे. Sushi.